सो आता आम्ही आलेलो आहोत आमच्या हॉटेलला आणि आमचं हे हॉटेल आहे ते क्लर्कीपासून खूप जवळ आहे. क्लर्की स्टेशनपासून पण जवळ आहे आणि चायनाटाऊन पेपासून पण खूप जवळ आहे. मी बऱ्याचदा जेव्हा सिंगापूरला आलेलो तेव्हा हॅवलॉकला राहिलेलो. जेव्हा खूप आधी आलेलो फर्स्ट टाईम तेव्हा आम्ही क्लर्कीला राहिलेलो, पण त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा आलो तेव्हा आम्ही हॅवलॉकला राहिलेलो. तर आम्ही बऱ्याच दिवसांनी बऱ्याच महिन्यांनी फर्स्ट टाईम आम्ही परत क्लर्कीला राहतो आहे. क्लर्कीला राहण्याचा एक फायदा असा असतो की सगळीकडनं जवळ असतं, सगळ्या MRTपासून जवळ असतं आणि बाय वॉक पण बोटक्वीला वगैरे जाऊ शकतो, क्लर्कीला जाऊ शकतो. सो म्हणून यावेळेला मी ठरवलं की क्लर्कीला राहायचं. आता आम्ही ॲक्च्युली इतके दमलो आहे कारण आमची रात्रीची फ्लाईट होती आणि झोप बिलकुल कंप्लीट झालेली नाही आहे आणि सकाळी आम्ही इथे आलो आहे 9-9:30ला लँड झालो आणि त्याच्यानंतर 10-10:30पर्यंत रूमवरती पोचलो आहे. त्यामुळे खूप दमायला झालं आहे. तर आता घरी जाऊन थोडा वेळ मी रूमवर जाऊन थोडा वेळ आम्ही आराम करणार आहोत, झोपणार आहोत आणि त्याच्यानंतर मग कुठेतरी बाहेर जाऊ. गाईज, सो वेलकम टू माय अनदर व्लॉग. आणि मी आले आत्ता सिंगापूरला. आणि सिंगापूरला का आले तर माझी काही इम्पॉर्टंट मीटिंग्स आहे तिथे आणि त्यासाठी आम्ही आलो आहे सिंगापूरला. आणि ऑगीला पण सुट्टी होती म्हणून ऑगी पण आमच्यासोबत आला आहे. सो आता आम्ही दरवेळेला राहतो त्या हॉटेलमध्ये नाही राहिलो आहे, तर आम्ही आता यावेळेला वेगळीकडे राहिलो आहे आणि त्या हॉटेलचा मी आता तुम्हाला रूम टूर देते. सो लेट्स गो. सो हा आहे आमचा रूम आणि ही आहे आमच्या रूमची पहिली विंडो. आणि ही विंडो बघा किती मोठी आहे. आणि या रूमची एक खासियत आहे, इथे सगळीकडेच विंडो आहेत. सो हे आहे आमचं डायनिंग टेबल. ही आमच्या रूमची दुसरी विंडो. हा मिरर आणि मिररमध्ये सागर दिसतो आणि सागर आता पळत चालला तिकडनं. अच्छा. अँड ही आमची तिसरी मोठी विंडो. आणि हा आमचा वॉश बेसिन. हे 2 वॉश बेसिन्स आहेत इथे. हा वॉटर डिस्पेन्सर. ही आमची कॉफी मशीन. हा आमचा कॉफी एरिया आहे आणि या कॅप्सूल्स आहेत कॉफीच्या. सो हा फ्रीज आहे, तो रिकामाच असतो ॲक्च्युली. आणि इथे सगळं कॉफी आणि चहासाठी लागणारं सगळं हे आहे. कॉफी सॅशेज आहेत आणि शुगर. सो हा मिरर आहे आणि ॲक्च्युली हा एक मिरर आहे आणि अजून एक मिरर आहे इथे. हे 2 मिरर आहेत इथे. आणि अजून एक मिरर मी तुम्हाला दाखवायला विसरले. हा एक मोठा मिरर आहे. अच्छा, पण ते मिरर नाही दाखवलं, तुला दाखवलं. सगळ्यात बेस्ट म्हणजे हा. आणि हा आहे या रूमचा टॉयलेट. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट
जे सिंगापूरमध्ये सिंगापूरमध्ये तुम्हाला रेअरली बघायला मिळतं, तो जेट स्प्रे. आणि हा जेट स्प्रे बघून ऑगी आणि सागर इतके खुश झाले आहेत, कारण कोणताही इंडियन माणूस ज्याला जेट स्प्रे मिळेल ना आउट ऑफ इंडिया तो खुश होतो. तू काय करतो इकडे? आणि हा ऑगी, हा आणि हा आमचा बाथरूम. ऑगी तू काय करत होता इथे? सो हा आमचा वॉर्डरोब आहे. हे वेट मशीन आहे. म्हणजे तुम्ही इथे आल्यावरती किती खाल्लं आणि किती तुमचं वेट गेन झालं ते तुम्हाला कळेल. आणि हे वर्किंग स्टेशन आहे आमचं या पुढच्या 4-5 दिवसासाठी. सगळं एडिटिंग वगैरे आम्ही इथे बसून करणार आहोत. हा टी व्ही आहे आमचा म्हणजे या रूममधला. ऑगी लागेल ना डोक्याला, बी केअरफुल. आणि ही जी विंडो आहे ना ही पण खूप भारी आहे, कारण या विंडोमध्ये इथे बसल्यावरती जो व्ह्यू आहे तो हा स्विमिंग पूलचा आहे. याच हॉटेलचा हा स्विमिंग पूल आहे, त्यामुळे हा व्ह्यू खूप भारी आहे इकडनं स्विमिंग पूलचा. आणि हा जो रस्ता आहे बाजूचा हा मेन रोड आहे, जिकडनं आम्ही आलो. आता इकडून आम्ही आलो येताना. आणि तोच रोड इथे पुढे क्लर्कीला जातो. आणि क्लर्की इथे समोर जे दिसतंय हे इथून राईट साईडला आतमध्ये गेलं ना की हे क्लर्की आहे. म्हणजे हे जे रिव्हर साईड लिहिलंय ना ते क्लर्की आहे. हाय आचरेकर्स. सो हा आमचा रूम आणि हा आमचा बेड आहे. बेड पण खूप गोड आहे. सो हा आमचा रूम आहे सगळा. आणि मला तर खूप आवडला आहे रूम, कारण थोडासा वेगळा आहे काहीतरी आणि स्पेशियस आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळीकडे विंडोज आहेत, त्यामुळे खूप असं प्लेझंट वाटतंय. आणि खूप उजेड पण आहे आणि खूप मस्त फील येतोय. सो आता आम्ही जाणार आहोत बाहेर थोड्या वेळाने, थोडा वेळ आराम करून. रात्रीचं फ्लाईट होतं. रात्री म्हणजे पहाटे 1चं फ्लाईट होतं. सो आत्ता आम्ही आलो आहे. मी तर माझी झोप कंप्लीट केली फ्लाईटमध्ये, पण सागरला झोपायला नाही मिळालं फ्लाईटमध्ये. सो आम्ही आत्ता आलो आहे आणि थोडा वेळ आराम करून मग आम्ही जाणार आहोत बहुतेक कुठे आपण बेफ्रंटला जाणार आहोत ना, बेफ्रंट मॉलला जाणार आहोत. सो लेट्स गो. सो आज आमचं रात्रीचं फ्लाईट होतं. रात्री म्हणजे पहाटे 1चं फ्लाईट होतं. सो आत्ता आम्ही आलो आहे. मी तर माझी झोप कंप्लीट केली फ्लाईटमध्ये, पण सागरला झोपायला नाही मिळालं फ्लाईटमध्ये. सो आम्ही आत्ता आलो आहे आणि थोडा वेळ आराम करून मग आम्ही जाणार आहोत बहुतेक कुठे आपण बेफ्रंटला जाणार आहोत ना, बेफ्रंट मॉलला जाणार आहोत. सो लेट्स गो. सो गाईज आता आम्ही निघालो आहे चायना टाऊनला जायला. आणि ऑगी ॲक्च्युली झोपेत आहे, त्याची झोप पूर्ण नाही झाली आहे. सो त्याला आता कंटाळा आला बाहेर जायला, पण त्याला भूक पण लागली आहे. तर आता आम्ही इथून जाऊ बाय वॉक, कारण इथून जवळ आहे चायना टाऊन. आणि चायना टाऊनला जाऊन तिकडे आम्ही खाऊन मग जाणार आहोत बेफ्रंट मॉलला बाय MRT. आणि त्याच्यानंतर आम्ही तिथे फिरून बेफ्रंटला आम्ही कुठे आपण जाणार, हल्दीला ना, हल्दीला जाऊ, रिव्हर क्रीला जाऊ. आणि तिथून आम्ही हल्दीला जाऊ. म्हणजे रिव्हर क्रीलाच हल्दीचं आमचं रेस्टॉरंट आहे फेवरेट, जिथे इंडियन फूड खूप छान मिळतं. सो लेट्स गो. सो आता आम्ही थोडंसं आराम करून निघालो आहोत चायना टाऊनला. आणि बाय वॉकच जाणार आहोत, कारण इथून 5 मिनटाचं, हार्डली 5 मिनटाचं डिस्टन्स आहे चायना टाऊनचं. तर चालतच जाऊ आम्ही चायना टाऊनला.
आता आम्ही आलो आहे चायना टाऊनला आणि इथे आम्ही खाल्लं आणि चाललो आहे बेफ्रंट मॉलला. सो बेफ्रंट मॉलला जाऊन तिथे फक्त आता मी मॉलमध्ये फिरणार आहोत. बाकी काय आज मर्लाईनला जायचं आहे का? मर्लाईनला जायचा प्लॅन नाही आहे.